आपल्यासोबत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आहेत. सर, काय सांगाल ज्या पद्धतीनं अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता, त्यानंतर शंका उपस्थित केला होता, मात्र आता अशी माहिती येते की जो ब्लॅक बॉक्स होता त्याच्यावर जे आहे ते उच्च जे आहे ते तापमानाचा परिणाम झाला आहे. नक्कीच प्रथम दर्शनी तर असं वाटतं, जर कोणी म्हणत असेल की ब्लॅक बॉक्समधला हा सगळा डेटा जो आहे तो करप्ट झाला, कारण जास्त टेम्परेचर असल्यामुळे जे आहे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या जळून गेल्या. प्रथम दर्शनी काहीतरी काळंबेरं आहे की काय, अशा प्रकारची शंका निर्माण होती. आणि हे जर समजायचं असेल तर थोडक्यात ब्लॅक बॉक्सविषयी आपल्याला माहिती घ्यावी लागेल. मुळात ब्लॅक बॉक्स म्हणजे काय असतं, हे जरी नाव ब्लॅक बॉक्स असलं तरी अतिशय ब्राईट ऑरेंज कलरची ही डब्बी असते आणि विमानाच्या टेल एंडकडे मागच्या भागामध्ये जे आहे अत्यंत सिस्टमॅटिकली जे आहे त्याला त्या ठिकाणी ठेवलेलं असतं. CSMU आपण त्याला म्हणतो, म्हणजे क्रॅश सर्वायवेबल मेमरी युनिट. म्हणजे अशा प्रकारचं मटेरियल यामध्ये वापरलेलं असतं की जे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये टेम्परेचर असो किंवा दाब असो त्याला सुद्धा जो आहे कुठलीही एक प्रकारची तमा न बाळगता किंवा कुठलाही इम्पॅक्ट या सगळ्या ज्या आहे कॉम्पोनंटवर त्या ठिकाणी होत नाही. टायटॅनियम असेल किंवा स्टीलचे वेगवेगळ्या प्रकारचे लेअर असतील, हे या ठिकाणी त्या ठिकाणी वापरले जातात. मग मुळात हा अपघात जर आपण पाहिला तर काही फुटांवरून जे आहे हे क्रॅश त्या ठिकाणी झालं आणि त्याच्यानंतर जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली. आता ब्लॅक बॉक्सविषयी तुम्ही समजून घ्या. ब्लॅक बॉक्स अशा प्रकारे तयार केलेला असतो की तब्बल 1100 डिग्री सेंटीग्रेडचं टेम्परेचर 60 मिनिटासाठी लगातार जरी असलं तरी सुद्धा हा ब्लॅक बॉक्स त्यामध्ये जळणार नाही. 260 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असेल आणि लगातार 10 तास तो जळत असेल तरी सुद्धा हा ब्लॅक बॉक्स जळत नाही. 6000 मीटर समुद्रामध्ये खोलीवर हा ब्लॅक बॉक्स त्या ठिकाणी पडलेला असेल आणि त्यावर प्रचंड दबाव असेल तरी सुद्धा जे आहे 6000 मीटरच्या खाली सुद्धा समुद्रामध्ये सुद्धा हा तसाच त्या ठिकाणी त्याच्यात राहतो. 3400 पट ग्रॅव्हिटीच्या 3400 पट एवढा जर त्याच्यावर दबाव असेल तर त्याला सुद्धा जो आहे तो सस्टेन करतो. म्हणजे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये टेम्परेचर असो, दाब असो, खोली असो, याचा कुठलाही विपरीत परिणाम त्याच्यावर होत नाही. आणि म्हणूनच ब्लॅक बॉक्सचं जे आहे विशेष महत्त्व असतं कुठल्याही एअरक्राफ्टच्या क्रॅशमधल्या इन्व्हेस्टिगेशनसाठी. मग आता हा सगळा जर अपघात आपण पाहिला तर काही फुटावरून हे क्रॅश झालं म्हणून खरोखरच एवढा मोठा दाब त्या ठिकाणी होत आहे का, डाऊटफुल आहे. बरं, त्या ठिकाणी जे आहे आग त्या ठिकाणी लागली, पण 1100 डिग्री सेंटीग्रेडचं लगातार 1 तास त्या ठिकाणी टेम्परेचर होतं का, हाही प्रश्न आहे. आणि लगेच काही काळामध्ये तिथे अग्निशामक दलाच्या गाड्या त्या ठिकाणी आल्याच, त्या ठिकाणी जे आहे बाकीचेही सर्व्हायवलशी संबंधित प्रयत्न केलेच. म्हणून प्रथम दर्शनी तरी मला वाटतं की अशा प्रकारे ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला असं जर कोणी म्हणत असेल तर डाऊटफुल आहे. हां, आता याचा डॅमेज झाला असं त्या ठिकाणी म्हणताय. डॅमेज झाला तर कितपत झाला आणि त्याच्याशी संबंधित सुद्धा वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये एक आपण म्हणतो ब्रेड अँड बटर टेक्नॉलॉजी. म्हणजे थोडक्यात डायरेक्टली या ब्लॅक बॉक्समधल्या ज्या मेमरी चिप आहेत त्या मेमरी चिप त्या ठिकाणी काढणं आणि डायरेक्टली त्याला रीड करण्यासाठी प्रयत्न करणं, ही सुद्धा मेथोडॉलॉजी AAIB येणाऱ्या काही काळामध्ये वापरू शकते. असे काही उदाहरण आहेत का देशात, जगात, की ब्लॅक बॉक्स सापडला मात्र तो खराब झाला, डाटा रिकवर झाला नाही, असे एखादं उदाहरण आहे? मॅक्सिमम एक्झाम्पलमध्ये कितीही जर असा अवघड प्रकार असला तरी सुद्धा जे आहे ब्लॅक बॉक्सचा डेटा हा त्या ठिकाणी रिकवर करता येतो. बेस्ट एक्झाम्पल घेऊ, जून 2025चा एअर इंडियाचा बोईंग विमानाचा जो अपघात झाला त्याचा ब्लॅक बॉक्स मिळाला आणि त्या ब्लॅक बॉक्समधून जे आहे सगळी माहिती आपल्याला त्या ठिकाणी रिट्राईव्ह करता आली. 2006चं एक उदाहरण देतो. ॲमेझॉन फॉरेस्टमध्ये जे आहे ॲक्सिडेंट झाला, म्हणजे मिड एअर कोलिजन झालं आणि त्याच्यानंतर त्याचा ब्लॅक बॉक्स जे आहे कित्येक दिवसानंतर ॲमेझॉनच्या जंगलामध्ये त्या ठिकाणी सापडला. अशी काही उदाहरणं आहे की मलेशियाचं विमान होतं, समुद्रामध्ये त्या ठिकाणी कोसळलं, कित्येक दिवसानंतर जे आहे त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स हा खोलीमधून म्हणजे त्या समुद्रामधून जो आहे त्या ठिकाणी सापडला. म्हणून असे खूप सारे उदाहरण आहेत ज्यामध्ये ब्लॅक बॉक्स मिळाला आणि त्याची माहिती रिट्राईव्ह केली. हां, एक उदाहरण आहे 9/11. आपल्याला जसं माहिती आहे की 2001 मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये जो एक प्रकारचा हल्ला त्या ठिकाणी करण्यात आला, तर त्या विमानाशी संबंधित जो आहे ब्लॅक बॉक्स मिळाला नाही. असं म्हटलं जातं की इतका जबरदस्त तो हार्ड क्रॅश त्या ठिकाणी होता की त्या प्रेशरमुळे म्हणा किंवा ती आग जी लागली होती त्यामध्ये हा ब्लॅक बॉक्स जो आहे तो जळून त्या ठिकाणी खाक झाला असेल. तर दुसरी अशीही शक्यता त्या ठिकाणी बोलली जाते की वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्स्पिरसी थेरीज आहेत. अमेरिकेनंच हा सगळा प्रकार त्या ठिकाणी केला असावा म्हणून ब्लॅक बॉक्स मिळालाच नाही अशा प्रकारचा त्यांनी कांगावा केला असेल. पण 9/11च्या हल्ल्यामध्ये ब्लॅक बॉक्स मिळाला नाही. मॅक्सिमम केसेसमध्ये ब्लॅक बॉक्स मिळतो आणि त्यातली माहिती जी आहे रिट्राईव्ह केली जाते. कारण फिरून फिरून जो आहे मुद्दा तोच त्या ठिकाणी येतो की 1100 डिग्री सेंटीग्रेड 60 मिनिटं किंवा 260 डिग्री सेंटीग्रेड 10 तासापर्यंत हे टेम्परेचर खूप हाय झालं. या टेम्परेचरला सुद्धा सस्टेन करण्याची केपेबिलिटी, क्षमता या ब्लॅक बॉक्समध्ये असते. म्हणून असं म्हणणं की हा ब्लॅक बॉक्स जो आहे तो जळून खाक झाला, कुठेतरी जे आहे काहीतरी चुकतंय किंवा काहीतरी काळंबेरं आहे, याविषयी जे आहे प्रथमदर्शनी आपल्या मनामध्ये नक्की शंका निर्माण होते. सर, रोहित पवार जे आहे ते खाजगी गुप्तहेर संस्थेमार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. ते करत सुद्धा आहेत, उद्या पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत. मात्र अशा यंत्रणा आपल्याकडे सक्षम आहेत का आणि अशी चौकशी होऊ शकते का यंत्रणेमार्फत?
मुळात रोहित पवार आणि फॅमिलीच्या मनामध्ये जे आहे नक्कीच हा घातपात आहे अशा प्रकारची दाट शक्यता वाटते आणि वेगवेगळ्या प्रकारचे योग्य प्रश्नसुद्धा जे आहे त्यांनी त्या ठिकाणी रेज केले होते. आता रोहित पवार हे खाजगी तपास यंत्रणांच्या मार्फत याची चौकशी करावी यासाठी प्रयत्न करतायत. नक्कीच ते करू शकतात. मला वाटतं की या चौकशीमध्ये दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. एक आहे टेक्निकल अँगल्स, तांत्रिकदृष्ट्या जे आहे आपल्याला माहिती लागणार आहे, ज्यामध्ये या ब्लॅक बॉक्सशी संबंधित जो फ्लाईट डेटा रेकॉर्डर आहे, त्याचबरोबर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आहे आणि यामधला जो डेटा आहे, किती उंचीवर होतं, काय स्पीड होती, इंजिनचा कसा आवाज होता वगैरे वगैरे, या सगळ्या बाबी ज्या आहेत तांत्रिकदृष्ट्या आपल्याला मिळणं आवश्यक आहे आणि यासाठी ब्लॅक बॉक्समधला डेटा अत्यंत महत्त्वाचा आहे. मग खरोखरच अधिकृतरित्या हा ब्लॅक बॉक्स जो आहे AAIB म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो जो आहे AAIB यांच्याकडे हा सगळा डेटा त्या ठिकाणी असणार आहे किंवा लिअरजेट 45शी संबंधित ही जी कंपनी आहे किंवा VSR त्यांच्याकडे जो आहे हा डेटा त्या ठिकाणी असणार आहे. मग प्रायव्हेट एजन्सीला अशा प्रकारचा अधिकृत टेक्निकल डेटा मिळणार आहे का? माझ्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे, कारण असा सहजासहजी त्यांना हा डेटा मिळणार नाही आणि मग जर हा डेटाच मिळणार नसेल तर ते तांत्रिकदृष्ट्या याची कशी चौकशी करू शकतील. पण याचा दुसरा अँगल आहे की मुळात जे वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय अँगल आहेत, कॉन्स्पिरसी थिअरीज आहेत, का डिले झाला तर त्या ठिकाणी काय झाला आणि बाकीच्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या बाबी आहेत त्याच्याशी मात्र नक्कीच जे आहे या प्रायव्हेट एजन्सीज चौकशी करू शकतात आणि कुठेतरी काळंबेरा आहे का, काही याच्यातला राजकीय अँगल आहे का, घातपातामध्ये दुसऱ्या कुठल्या लोकांचा संबंध आहे का, अशा प्रकारच्या चौकशीमध्ये या प्रायव्हेट एजन्सीजचा माझ्या मते नक्कीच महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी असू शकतो. वेगवेगळ्या प्रकारची चौकशी आहे. इनफॅक्ट महाराष्ट्र सरकारनं सुद्धा CIDच्या मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण CID सुद्धा जे आहे कॉम्पिटंट नाही आहे, कारण त्यांच्याकडे टेक्निकल डेटा नसणार आहे. त्याचबरोबर AAIB त्यांच्याशी डेटा पण शेअर करणार नाही. पण राजकीयदृष्ट्या आपण ज्याला म्हणतो, कॉन्स्पिरसी थिअरीज आपण त्याला म्हणतो, सॅबोटॅज अँगल आणि त्याच्याशी संबंधित सर्कमस्टेन्शियल इव्हिडन्सेस याची चौकशी मात्र या प्रायव्हेट एजन्सीज त्याचबरोबर CID त्या ठिकाणी करू शकतात. या सगळ्या प्रकरणाची उच्च पातळीवर चौकशी सरकारनं करायचं ठरवलं तर कोणती यंत्रणा करू शकते? माझ्या मते सर्वोत्कृष्ट एजन्सी ही DGCAच्या अखत्यारीत असणारी AAIB हीच आहे, कारण त्यांच्याकडे जे आहे तशा प्रकारचं तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजिकल एक्सपर्टीज त्या ठिकाणी आहे आणि त्या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेतच. आणि ही चौकशी झाल्यानंतर जर खरोखरच वाटलं की राजकीयदृष्ट्या जे आहे यामध्ये काहीतरी काळंबेर आहे किंवा चौकशीमध्ये जे आहे काहीतरी 19-20 झालेलं आहे, तर मग एकुलता एक पर्याय आपल्याकडे त्या ठिकाणी राहतो, दॅट इज द थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेशन. मग जगातल्या अमेरिका असेल, युनायटेड किंगडम असेल, फ्रान्स असेल, यांच्या ज्या एक प्रकारे जे आहे लेटेस्ट टेक्नॉलॉजी असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशनशी संबंधित ज्या कंपनीज आहेत किंवा ज्या एजन्सीज आहेत त्यांच्याकडून सुद्धा जे आहे एक थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेशन म्हणून त्या ठिकाणी केलं जाऊ शकतं. पण माझ्या मते या घडीला DGCAनं AAIBच्या माध्यमातून चौकशी करणं सर्वात महत्त्वाचं, लवकरात लवकर त्या ठिकाणी करणं, निष्पक्षपणे करणं हे आवश्यक आहे. आणि माझ्या मते एक प्रकारे दबावतंत्राचा भाग म्हणून, दबावतंत्र निगेटिव्ह अँगलनं नाही, पण रोहित पवार जर म्हणत असतील की प्रायव्हेट एजन्सीच्या माध्यमातून आम्ही ही चौकशी करतोय, म्हणजेच कुठे जे आहे या DGCAनं AAIBनं काही त्या ठिकाणी गफलत करू नये, डिले करू नये आणि जर कुठे कमी पेशी राहिली तर या प्रायव्हेट एजन्सीच्या माध्यमातून ते जे आहे पुन्हा जगासमोर, लोकांसमोर आणता येईल, हा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी असावा आणि याच्या माध्यमातून लवकरात लवकर निष्पक्षपणे चौकशी व्हावी हीच आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे होते, ज्या पद्धतीनं अजितदादाच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्यात. त्या ब्लॅक बॉक्सवर जे आहे ते उच्च तापमानाचा परिणाम झाला अशी सुद्धा माहिती पुढे येते. मात्र असं होत नसतं. ज्या पद्धतीनं हा अपघात झाला याहून जे आहे ती सगळी माहिती आपल्याला सतीश ढगे यांनी दिली. कॅमेरा पर्सन अमित आडेसह, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.